नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या नवीन भरतीमध्ये नक्कीच तुमचं स्वागत करण्यासारखं आहे. कारण की जी पोस्ट ऑफिसची भरती 25,000 ते 40,000 भरती एवढ्या मोठ्या पदसंख्येने पुढील काही दिवसामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत. पहिलं म्हणजे तुमचं GDS असणार आहे, त्याच्यानंतर ABPM असणार आहे, BPM असणार आहे, त्याच्यासोबत MTS असणार आहे, मल्टी टास्क, त्याच्यासोबत तुमचं पोस्टमॅन असणार आणि मेल गार्ड असणार आहे. परंतु आता ह्या 2025-26च्या भरतीमध्ये काय होतं, फक्त 10वीच्या मेरिट लिस्ट वरती त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होती. परंतु आता पुढे येणाऱ्या भरतीमध्ये काही 10वी बेसवर मेरिट लिस्टवर सेम क्रायटेरिया असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, ज्याच्यामध्ये एज क्रायटेरिया 10 ते 40 पर्यंत त्या ठिकाणी सुद्धा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पुढील नेक्स्ट भरती जी येणार आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना फक्त मेरिट लिस्टवर सिलेक्शन होणार आहे आणि जे विद्यार्थी दुसऱ्या पोस्ट साठी अप्लाय करतील, जसं की MTS असेल, पोस्टमॅन असेल किंवा मेल गार्ड असेल, त्यासाठी त्यांना एक्झाम म्हणजे लेखी स्वरूपाची परीक्षा त्या ठिकाणी बंधनकारक असते. आणि त्याच्यामध्ये मेन फायदा म्हणजे तुमची सॅलरी सुद्धा GDS आणि पोस्ट ऑफिस ABPM आणि BPM पेक्षा च्या तुलनेने जास्त असते. म्हणून दोन्ही विद्यार्थी मित्रांना म्हणजे ज्यांना फक्त सिलेक्शन मार्कच्या बेसिसवर पाहिजे आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे, आणि ज्यांना लेखी स्वरूपात परीक्षा देऊन जास्त वेतन पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे. मग पुढच्या भरतीमध्ये नेमका एक्झॅक्ट जागा किती येणार, तर मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार साधारणपणे 25,000, लक्षात घ्या, 25,000 ते 40,000च्या दरम्यान या ठिकाणी जागा निघणार आहेत. ओके, ही भरती एक्झॅक्टली कधी येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. फक्त 2 मिनिटं व्हिडिओ तुम्ही पहा. लक्षात घ्या, याच्यामध्ये सर्वप्रथम जो लेखी परीक्षा कुठल्या पदासाठी होणार आहे ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जर तुम्ही MTS ला फॉर्म भरणार असाल, मेल गार्डला आणि पोस्टमॅनला, लक्षात घ्या, पोस्टमॅन ही पोस्ट वेगळी आहे आणि GDS हे पद वेगळे आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये पूर्णपणे शासकीय नोकरी असते. GDS, ABPM, BPM मध्ये निमशासकीय नोकरी म्हटलं तरी चालेल. आता जर MTS मल्टीटास्किंग स्टाफ, याच्यामध्ये मेल गार्ड आणि पोस्ट गार्ड या तिन्ही पदासाठी वेगवेगळी एक्झाम त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग त्याचा नेमका क्रायटेरिया काय असतो, ही एक क्रायटेरिया सुरुवातीला जाणून घ्या. ओके, मूलभूत टपाल ज्ञान व जनरल नॉलेज म्हणजे तुमचं बेसिक टपालाचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. जनरल नॉलेज याची 100 गुणाची परीक्षा घेतली जात असते आणि त्याला वेळ असतो साधारणपणे 1 तास म्हणजे 60 मिनिट. आता ही परीक्षा ह्या बेसिसवर कुठल्या पदासाठी घेतली जाते, तर MTS मल्टीटास्किंग स्टाफ आणि पोस्टमॅन ह्या 2 पदासाठी ह्या नॉलेज बेसिसवर 100 गुणाची एक्झाम घेतली जाते. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे MCQ टाइप स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. तुम्हाला 100 प्रश्न 60 मिनिटात त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. आणि आनंदाची गोष्ट आणखी याच्यामध्ये की याच्यात कुठलीच निगेटिव्ह सिस्टीम किंवा निगेटिव्ह मार्किंग नसते. दुसरं आहे नॉलेज ऑफ पोस्टल ऑपरेशन्स, 50 गुण 30 मिनिट. ही कुठल्या पदासाठी एक्झाम असणार आहे, पोस्टमॅन आणि मेल गार्ड ह्या परत दोन्ही पदासाठी परीक्षा या स्वरूपाची असणार. त्याच्यामध्ये 50 गुण असणार आहे, 30 मिनिटाचा वेळ असणार आहे. तिसरं आहे लोकल लँग्वेज टेस्ट, म्हणजे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी ज्या ठिकाणी तुम्ही राहताय किंवा त्या ठिकाणची लोकल लँग्वेज प्रेफरन्स तुम्हाला देता येतोय का त्या गोष्टींचं तुमचं व्हेरीफाय करण्यासाठी ही टेस्ट असते. याच्यामध्ये भाषांतर असतं, इंग्लिश टू मराठी किंवा व्हाईस वर्सा म्हणजे मराठी टू इंग्लिश असं वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. 50 गुणाला परीक्षा असते, 60 मिनिटं म्हणजे 1 तासाचा वेळ असतो. तसेच याच्यासोबत पत्रलेखन आणि निबंध हे नॉलेज असणं सुद्धा तुम्हाला काळाची गरज आहे. पत्र कसं लिहायचं, काय वाचायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकली त्या ठिकाणी चेक करून तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जातं. आणि चौथा आहे संगणक टायपिंग टेस्ट म्हणजे डाटा एंट्री स्किल टेस्ट. आता तुम्हाला बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज असेल, डाटा एंट्री करता येत असेल, म्हणजे किती पत्र आले किंवा किती पार्सल आले, कुठं ट्रॅक करायचे, हे बेसिक नॉलेज तुम्हाला फॅक्ट स्किल टेस्ट मधून डाटा एंट्रीच्या द्वारे तुम्हाला या ठिकाणी चेक केलं जातं. याला असतात 25 गुण आणि वेळ असतो 15 मिनिटे. ही पोस्टमॅन साठी या पदासाठीच एक्झाम असते. आता ज्या वेळेस ती भरती येईल, आता मेन महत्वाच्या मुद्द्यावर, ही नेमकं भरती येणार कधी, लक्षात घ्या. आता 2025-26 ची GDS जी 28,000 प्लस जागेसाठी भरती आलेली होती, त्याच्यामध्ये आता साधारणपणे 4 मेरिट लिस्ट आणि 4A सप्लिमेंटरी लिस्ट लागली. आता विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील 5वी मेरिट लिस्ट कधी लागणार.
आता चौथी मेरिट लिस्ट साधारणपणे 8 जूनला लागली, आज आहे 22-23 जून. साधारणपणे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. त्याच्यामुळे आता पुढे 5वी लिस्ट येत आहे किंवा येणार आहे का नाही याच्याबद्दल थोडेसे भीती विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी बसलेली आहे. परंतु यदा कदाचित जर त्या GDS ने मागील रिकाम्या राहिलेल्या पोस्टवर तुम्ही जर सर्च केलं तर खूप साऱ्या पोस्ट आहेत. त्या पोस्टच्या अगेन्स्ट पुढची मेरिट लिस्ट पब्लिश करायचं झालं तर 5वी मेरिट लिस्ट येईल, अन्यथा 5वी मेरिट लिस्ट येण्याची शक्यता फार कमी आहे. जर नाही झाली तर ऍटलिस्ट 4B सप्लिमेंटरी लिस्ट म्हणून तर रिलीज व्हायला पाहिजे, म्हणजे जे करून राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी चान्स मिळू शकतो. फक्त तुम्ही या पोस्ट ऑफिस भरतीमध्ये GDS भरतीमध्ये कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरला होता ते एकदा कळलं तर बेस्ट राहील. म्हणजे पुढे येणाऱ्या GDS ला एक्झॅक्टली तुम्हाला कुठे फॉर्म भरायला आवश्यकता आहे, जेणेकरून तुमचा पहिल्या प्रोसेसमध्ये फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर पुढील येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही सर्वांनी सज्ज व्हायला पाहिजे. तत्पूर्वी मित्रांनो, याचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम सुद्धा बेसिक असणार आहे. तो अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे तो तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट मध्ये सांगतो. विभागाची रचना, तिकीट नियम इत्यादी बद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, भूगोल, भारतीय स्वातंत्र्य लढा इत्यादी बद्दल बेसिक क्वेश्चन असतात. सामान्य ज्ञान असतं, त्याच्यामध्ये अंकगणित आणि बोर्ड मास जो गणिताचा रोल आहे त्याच्यामध्ये नफा तोटा, पर्सेंटेज, सरासरी वेळ, काम, अंतर, टाइम, वर्क अँड डिस्टन्स हे बेसिकली सगळीकडे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणून पुढच्या 25,000 ते 40,000 येणाऱ्या भरतीमध्ये जोरदार तयारीला लागून जा. आता ज्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये लेटेस्ट GDS मध्ये नाही झालं त्यांनी अजिबात खचून जायचं नाही, कारण की काहीतरी चांगलं होण्यासाठी तुम्हाला थोडा वेटिंग पिरियड देव परीक्षा नक्कीच पाहत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे खचून जायचं नाही, पुढे तयारी करत राहायची आणि जास्त पगाराची शासकीय नोकरी मिळवण्यासाठी आजपासूनच अभ्यासाला लागायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं जे की आपण शेवटीला सांगणार होतो, ही भरती नेमकं येणार कधी. आता आहे जुलै महिना सुरू, तर साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारी 2027 मध्ये या भरतीचं आगमन 99.99% होण्याचे चान्सेस आहेत. कारण की आता या ठिकाणी MPSC गट क याच्या सुद्धा भरपूर 5,000 प्लस जागा या ठिकाणी सोडल्या आहेत किंवा ओपनिंग झालेले आहे. फॉर्म भरायला सुरू आहे. कोणाला जर चांगला अभ्यास असेल त्यांनी तलाठी भरतीमध्ये अप्लाय करू शकता किंवा इतर त्या रिलेटेड भरती आहेत. 5,000 प्लस मोठ्या प्रमाणात जागा आहे. तुमचं कमीत कमी शिक्षण ग्रॅज्युएशन पाहिजे. वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी भरती होत असते, म्हणून फक्त एका भरतीवर डिपेंड न राहता वेगवेगळ्या भरतीचा सुद्धा साइड बाय साइड तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे. सो याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर सोल्युशन देता येईल. अशाच अपडेटसाठी मला वाटतं तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.